दादा, मला कळतंय तुझं काय चाललंय ते. मुद्दाम करतेस ना आम्हाला त्रास द्यायला, आम्हाला हे दाखवून द्यायला की आम्ही जे काय करतोय ते चुकीचं करतोय आणि तू कशी बरोबर आहेस. मुद्दाम चाललंय तुझं हे सगळं. स्वतःचा पॉइंट तुला प्रूव्ह करायचंय आणि आम्हाला अडचणीत आणायचंय, हो ना? तुम्ही गैरसमज करून घेताय तिलोत्तमा मॅडम. ह्या सगळ्याला आम्ही सुरुवातीपासून विरोधच करत होते आणि हे बारसं म्हणजे खूप मोठं संकट आहे. पण तुम्ही कुणीच माझं ऐकलं नाहीत. तुम्हीच मला गप्प केलत ना. आता नाही ऐकणार वहिनी. सांगा मला तुम्ही कसे थांबवणार आहात त्यांना ह्या सगळ्यातून? मी सांगते ना, हे सगळं सामान बबलू परत देऊन टाकायचं. बारसं होणार नाही. कोण म्हणतं बारसं होणार नाही? माझ्या छकुलीला उद्या नवीन नाव मिळणार आहे. खलं खुलं नाव मिळणार आहे, हो की नाही छकुली? किती दिवस फक्त छकुली 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 म्हणायचं तुला. तुम्हाला माहिती आहे, मी सगळ्या माझ्या मैत्रिणींना निमंत्रण सुद्धा दिलंय. सगळे येणार आहेत म्हणाल्या. नाही छकुली, नवीन नाव, नवीन कपडे, सगळं नवीन नवीन नवीन. सावली, तुला समजतंय तुझं काय चाललंय? काय करतेस तू असं? अगं, तिला बिचारीला कळत नाहीये, तिला भान नाहीये ती काय बोलतेय, कशी वागते. आणि तू तर हुशार आहेस ना, तू समजवायचं तिला. मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्या हट्ट धरून बसल्या आहेत बाळाच्या बारशासाठी. सारंग सर सुद्धा होते तिथे, त्यांना सुद्धा विचारा ना. अगं पण तिने जरी हट्ट धरलेला असला तर तू का तिला प्रोत्साहन दिलंस? तू तयारीलाच लागलीस बारशाच्या. एक्झॅक्टली, तेच तर म्हणते मी. सॉरी सावली, पण एक गोष्ट सांगू का? तुझ्या या अशा आगाऊपणामुळे ना आपल्या घराचं नेहमी नुकसानच होतं. उद्या जर का खरंच लोक आले बारशासाठी घरी तर काय सांगायचे त्यांना? नाही माहित माझा यात काय दोष आहे. वहिनींच्या हट्टापुढे माझं काहीच चालत नाही. मलाही नाही आवडत आहे जे काही घडतंय ते. बरं ऐका, आपण एक काम करूयात, तुम्ही त्यांची समजूत काढा. मी हे सगळं बारशाचं नाटक तू सुरू केलंयस ना, मग तू निस्तरायचंस. मी? हो, बारशाचं नाटक तू चालू केलंयस. पण मी हे सगळं सुरू नाही केलंय तिलोत्तमा मॅडम. प्लीज माझ्या बरोबर आर्ग्युमेंट करू नकोस. मला खरंच खूप टेन्शन आलंय. मला जाऊन ना राजकुमारशी अजून बोलायचंय. अमृताने ज्या बायकांना फोन करून आमंत्रण दिलंय ना, त्यांना फोन करून परत सांग की बारसं रद्द झालेलं आहे. कारण त्या बायका जर का आल्या ना, काय होईल काही सांगता येत नाही. आले.